कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी परिसरातील बॅरिगेड्स हिंदुत्ववादी संघटनांनी तोडल्याची माहिती समोर आली आणि महानगरपालिकेने लावलेले बॅरिगेड्स तोडून गणेश मूर्तींचं घाटावर विसर्जन सुद्धा करण्यात आलंय। कालच हिंदुत्ववादी संघटनांनी मूर्ती विसर्जन करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आपण ही बातमी पाहतोय कोल्हापूरमधून। बरीच गर्दी दिसते कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी परिसरातील बॅरिगेड्स हिंदुत्ववादी संघटनांनी तोडलेले आहेत आणि महानगरपालिकेने लावलेले बॅरिगेड्स होते ते तोडून गणेश मूर्तींचं घाटावर विसर्जन करण्यात आलंय। कालच हिंदुत्ववादी संघटनांनी मूर्ती विसर्जन करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानुसार त्यांनी हे बॅरिगेड्स तोडलेले आहेत। पोलीस सुद्धा तिथे उपस्थित आहेत असं दिसतंय। कोल्हापुरामधून आपण ही बातमी पाहतोय। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी परिसरातील बॅरिगेड्स हे हिंदुत्ववादी संघटनांनी तोडलेले आहेत आणि महानगरपालिकेने हे बॅरिगेड्स लावले होते, मात्र पालिकेने लावलेले बॅरिगेड्स तोडून गणेश मूर्तींचं घाटावर विसर्जन करण्यात आलंय। हिंदुत्ववादी संघटनांनी कालच मूर्ती विसर्जन करण्याचा इशारा दिला होता आणि हे बॅरिगेड्स तोडल्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय, बातमी पाहतोय कोल्हापूरमधून। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काल आपण जर पाहिलं ते हिंदुत्ववादी संघटनांनी मूर्ती विसर्जन करण्याचा इशारा दिला होता, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? कारण की आता त्यांनी बॅरिगेड्स तोडलेले आहेत, त्याची दखल कोणी घेतली की नाही? श्रद्धा, गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं विसर्जन जे आहे ते गणेश विसर्जन कुंडांमध्येच केलं जात आहे आणि त्याला नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळतोय। मात्र दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक होत आहेत, कारण पंचगंगा नदी प्रदूषण केवळ हिंदुत्ववादी आणि गणेश मूर्त्यांमुळेच खरं तर ही पंचगंगा नदी जी आहे ती प्रदूषित होत नाही असं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळं आम्हाला मूर्त्यांचं विसर्जन जे आहे ते याच पंचगंगा नदीमध्ये करायचं अशा पद्धतीचा इशारा त्यांनी काल दिला होता आणि जे पंचगंगा नदी परिसरामध्ये बॅरिगेड्स लावले होते प्रशासनाकडून ते बॅरिगेड्स तोडून खरं तर आज अनेकांनी प्रवेश केल्याचं पाहायला मिळतंय। काही जणांनी पंचगंगा नदीमध्ये जाऊन विसर्जन देखील केलेलं आहे। काही हिंदुत्ववादी संघटना देखील आता त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। त्या संघटनांकडून देखील जे उरलेले बॅरिगेड्स होते ते देखील काढून त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पंचगंगा नदी परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर दरवर्षीचाच हा संघर्ष जो आहे तो प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये पाहायला मिळतो। त्यामुळं एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासंदर्भातले जे हालचाली करणं गरजेचं आहे प्रशासनाकडून त्या ठिकाणी करण्यात याव्यात, अन्यथा आपला या पुढचा संघर्ष देखील अशाच पद्धतीनं सुरू राहणार अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या संघटनांनी दिला। त्यामुळे नक्कीच प्रशासन पुढच्या वर्षी आता या संदर्भात कुठल्या पद्धतीनं उपाययोजना करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। हो, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।